हॅलो हॅलो कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता रोजनी सुख झाले ओ साजनी लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा रूप पाहता रोजनी सुख झाले ओ साजनी तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व
सर्व सुखाचे बापर क्षमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर क्षमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर क्षमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आम्हा सोय रे हरिजन आम्हा सोयी रे हरिजन आम्हा सोय रे हरिजन आम्हा सोयी रे हरिजन जने भाग्याने किंचन जने भाग्याने किंचन जनी भाग्येची कीर्तन जनी भाग्येची कीर्तन आम्हा सोय रे हरे जन आम्हा सोयी रे हरिजन आम्हा सोय रे हरे जन आम्हा सोयी रे हरिजन जने भाग्याने किंचन जने भाग्याने किंचन जनी भाग्यानि चिंतन जनी भाग्यानि चिंतन जनी भाग्यानि चिंतन जनी भाग्यानि चिंतन ज्यांच्या धैर्यानाये भंग नाही बंध ज्यांच्या धैर्यानाये भंग त्यांच्या धैर्या नाही बंध भाव एक विध रंग 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 आ भुके तहाने चेते ताने आ भुके तहाने चित्ते ताने सदा देव आठविते सदा देव आठविते सदा देव आठविति सदा देव आठविति सदा देव आठविति सदा देव आठविति ज्यांच्या धैर्यानाये भंग धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्यानाये भंग त्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग
भाव एकविध रंग भाव एकविध रंग भाव एकविध रंग भाव एकविध रंग तुका म्हणे धन म्हणे धन तुका म्हणे म्हणे धन ज्यांचे निज नारायण ज्यांचे निज नारायण नारायण ज्यांचे वित नारायण वित नारायण ज्यांचे वित नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग भाव एकविध रंग एकविध रंग भाव एकविध रंग भाव एकविध रंग भाव एकविध रंग ठोबा रखुमाई रघुमाई ठोबा रखुमाई रघुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई आम्हा सोयरे हरिजन जने भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग भुके तहाने चित्ती सदा देव आठविती ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पाये माता ठेविला सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री सद्गुरु नगत नारायणाला विठाला विठ्ठल 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 आम्हा सोयरे हरिजन जने भाग्यने किंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग सृष्टीच्या कणाकणामध्ये विराजमान श्री पंढरीनाथ परमात्मा भगवत स्वरूप संत वृंद तथा कीर्तनप्रेमी भाविक भक्त तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग असून संतपर या प्रकरणातील आहे. या प्रस्तुत अभंगामधून
जगद्गुरु तुकोबाराय संत महापुरुषांच्या बरोबर संबंध जोडत असताना स्वैरा या शब्दाने सांगून त्या संत महापुरुषांची लक्षणं आपल्या समोर मांडतात. विठ्ठला विठ्ठला हो. या प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. तसं वास्तविक पाहता जर विचार केला तर या पवित्र अशा धर्ममंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे, श्रुत आहे की आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित का आलोत, हा उत्सव कशाच्या निमित्ताने आहे हे प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे, श्रुत आहे. पण तरी सुद्धा एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या कृपेने, त्याचबरोबर वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन तुम्हा आम्हा सर्वांच्या अत्यंत श्रद्धेचं ठिकाण प्रातस्मरणीय भगवान बाबा त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि परमपूज्य आदरणीय आपल्या सर्वांच्या श्रद्धेचं ठिकाण असणारे विद्यमान महंत पुरुषोत्तम बाबा त्यांच्या कृपाशीर्वादाने तथा शुभ असते श्री क्षेत्र संगमेश्वर संस्थान या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा, या नामयज्ञ सोहळ्याच्या या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये यावर्षी दुधामध्ये साखर पडावी असा एक सुवर्ण योग आलेला आहे. ते म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन भगवान बाबाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, त्याचबरोबर भगवान श्री गणेश याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री पांडुरंग रुक्मिणी त्यांची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत दैदिप्यमान भव्य आणि दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे. विठ्ठला 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 हो. या उत्सवाची विशेषता आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या लवकर लक्षात न येण्यासारखी. या उत्सवाचा जर विचार केला तर या मंदिरावर कलश चढवण्यासाठी, या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, त्याच्यामध्ये मंत्रविधी म्हणण्यासाठी जे भारत देशामध्ये जे विद्वान लोक आहेत त्या सगळ्या विद्वान लोकांमध्ये कर्मकांडामध्येही ज्यांचं असं अग्रगण्य नाव आहे असे गणेश्वर शास्त्रीजी द्रविड गुरुजी ते या कार्यक्रमाला येणार आहेत. हे या कार्यक्रमाचं वैभव आहे. गणेश्वर शास्त्रीजी द्रविड यांचं नाव साधारण सर्वसामान्य माणसाला माहिती नाही, पण जे विद्वान लोक आहेत ना त्यांच्या मात्र हृदयामध्ये त्यांचं नाव आहे. असे शास्त्रीजी या ठिकाणी येणार आहेत आणि ते येतात कशाच्या निमित्ताने, त्याचं मुख्य कारण, त्यांच्या येण्याचं प्रयोजन, ते कोणाचा सन्मान ठेवून येतात याचा जर आपण बारकाईने विचार केला तर फक्त बाबाच्या प्रेमामुळे ते इथे येणार आहेत. वास्तविक पाहता अशा भव्य आणि दिव्य व्यक्तीला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणणं इतकी सोपी गोष्ट नाही, पण तरी सुद्धा शास्त्रीजी या ठिकाणी येणार आहेत म्हटल्यानंतर हा कार्यक्रम भारत देशामध्ये जे मोठ्यात मोठे कार्यक्रम होतात कर्मकांडाच्या विधीच्या दृष्टीने त्यातील हा एक मोठा कार्यक्रम आहे. आपणही मूर्तीची स्थापना करत असतो, मंदिरावर कलशारोहण करतो, विधी करत असतो, पण ते विधी म्हणणारे जे ब्राह्मण असतात ना ते ब्राह्मण संपूर्ण सांग वेदाचा अभ्यास करणारे, व्याकरणाचा अभ्यास करणारे असे असतीलच असं काही सांगता येत नाही. ते मंत्र काय म्हणतात ते त्यांना कळत नाही आणि तुम्हाला मिळायला लागत नाही. पण शास्त्रीचे असे आहेत की त्यातली अत्यंत सूक्ष्मता आहे. कर्मकांडाचा कोणताही विधी करत असताना तो सांग झाला पाहिजे, कारण तुकोबारा सांगतात कर्म धर्म नवती सांग आणि उन्यांगे पतत. कर्मविधी करत असताना ते जर एका अंगाने उन्ह राहिलं तर ते कर्म करवणाऱ्या विधी जे कर्म करण्यासाठी प्रवृत्त झालेले जे लोक आहेत ते त्यांना पतनाला कार्य ठरत असतं. काय मंत्र म्हणत असता मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, असे मंत्र तंत्र हे फार क्लिष्ट विषय आहे. पण काय कोणताही धार्मिक विधी करत असताना त्याच्यातले जर मंत्र व्यवस्थित नाही झाले, ऐकून ठेवा, त्यातला जो मंत्राचा भाग आहे तो जर व्यवस्थित पार नाही पडला तर जे आपण कार्य आरंभ केलेले ते शेवटपर्यंत पार पडत नसतं. आपला हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक विधी हा कर्मविधी मानलेला आहे आणि त्या कर्मामध्ये मंत्र
ज्या त्या विधीमध्ये ठरलेले आहेत. कोणताही असू द्या, सत्यनारायणाचा विधी असला तर सत्यनारायणाचे मंत्र ठरलेले, लग्नाचा विधी असेल तर लग्नाचे मंत्र ठरलेले. मग त्या ब्राह्मण बुवांनी त्या त्या पर्व काळामध्ये लग्नाची जी वेळ दिली त्या वेळेमध्ये ते मंत्र म्हणून व्यवस्थित मंगलाष्टिका वगैरे म्हणून ते लग्न पार पाडलं तर ते शेवटपर्यंत टिकतं. पण आता हल्ली अशी गंमत झाली की लग्नात करत असताना ते लग्नाचा वेळ ठरत नाही, बाकीच्या डीजेवरच जास्त वेळ जातो आणि ब्राह्मणाच्या हातात आले की मध्ये द्यावा उरकून घ्या, वेळ झाला 4 वाजल्या, पार 12च्या 4 वाजल्या, म्हणून घ्या मंत्र संपून टाका. मग ते तसे तसे मंत्र कडील लावतं आणि ते मंत्रही सगळे म्हणत नाही. ज्याच्या ज्याच्या लग्नात असं होतंय ना त्याचं ते शेवटपर्यंत टिकत नाही. ध्यानात ठेवा, लग्न आता तुमचे होऊन गेले तुम्ही काय विचार करू नका, पण ज्यांना लग्न करायचे ते ध्यानात ठेवा. हा कर्मविधी हा जर व्यवस्थित पार नाही पाडला तर तुमचं शेवटपर्यंत चांगलं. तुमचे तुमच्या बायकाचे भांडण कशामुळे होतात त्याचं कारण हे तुम्हाला माहिती नाही. त्याच्यात यथा सांग झालं पाहिजे, दोघांचं तिथं मिलं नाही, त्यातले ते मंत्र वगैरे सगळे व्यवस्थित पार पडलं पाहिजे. बहुतेक ज्याचं खालीवर होतंय का त्याने समजून घ्यायचं की काहीतरी बीच में गडबड हो गई आहे. पण या ठिकाणी आणि धार्मिक विधी करत असताना तिथं ही मंत्राचीच परंपरा आहे. मग ऐका, मग आता हे दिव्य मंदिर उभा केलेलं आहे, या ठिकाणी भगवान बाबाच्या मूर्तीचीही प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्या मूर्तीच्या ठिकाणी प्राणाची प्रतिष्ठापना करायची म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रत्येक इंद्रियाच्या देवतेला आवाहन करायचंय. प्रत्येक नेत्राची इंद्रियात त्याला परत त्या हात लावून परत मंत्र म्हणायचे. ती देवतेचं आवाहन करून ती देवता त्या मूर्तीमध्ये प्रविष्ट झाली पाहिजे. आणि असे मंत्र म्हणत म्हणत सगळे मंत्र सांग झाले की यथा देहे तथा देवे, त्यांच्यामध्ये त्यांच्या साक्षात स्वरूपाचं आगमन होत असतं आणि तिथून पुढे मग त्यांची आपण सेवा करायला सुरुवात करायची. ही आपली हिंदूंची परंपरा आहे आणि ही परंपरा अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने काटेकोरपणाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर कोण पाळत असेल तर ते एकमेव व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे बाबा. असं व्यक्तिमत्व नाही, कारण बाकीच्याला त्या शास्त्रातलंही माहिती नाही. त्याच्यामुळे कोणता विधी काय, त्याचा काल, त्याची मर्यादा, मंत्र म्हणणारे श्रेष्ठ लोक कोण याचंही ज्ञान नाही. पण आज सध्याच्या काळामध्ये या भारत देशामध्ये जे मंत्रामध्ये प्रवीण, मंत्रामध्ये अग्रगण्य नाव निघलं जातं असे द्रविड शास्त्रीजी येणार आहेत. म्हणजे हा कार्यक्रम ते आल्याबरोबर पार पडण्यासारखाच आहे. विठाला 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 मग ह्या अत्यंत पर्व काळामध्ये आणि फार विद्वान दिव्य लोकाच्या या सोहळ्यामध्ये, फार मोठ्या साधूच्या या दरबारामध्ये माझ्यासारख्या एका छोट्याशा साधकाला सेवा भेटली, हे माझं परम पुण्य समजतो आणि अभंगाकडे वळतो. तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी संत महात्म्याला आपले सोयरे म्हटलेले आहे. ऐका, सोयरा हा जो शब्द आहे ना, हा मराठी भाषेच्या प्रांतामध्ये चालणारा शब्द आहे. मराठी भाषेमध्ये सोयरा हा शब्द वापरला जातो. बऱ्याच वेळेला एखाद्या अभंगावर चिंतन करत असताना, एखाद्या ओवीवर चिंतन करत असताना त्या ओवीमध्ये आलेला एखादा शब्द आणि तो शब्द कुठे वैदिक वाङ्मयामध्ये आलाय की काय हे पाहून मग त्या वैदिक वाङ्मयामध्ये त्या शब्दाचा केलेला अर्थ आणि या अभंगामध्ये ओवीमध्ये शब्दाचा केलेला अर्थ, त्या अर्थाशी या अर्थाचा काही संबंध आहे की काय असं पाहून मग अर्थाचा त्या शब्दाचा विस्तार करायला सोपं जातं. जसं शास्त्रामध्ये शब्दाचे प्रकार आले, तत्सम, तत्सादृश्य, तद्भिन्न, तद्भव, हे जे शब्दाचे प्रकार सांगितले त्या शब्दानुसार आपण चिंतन करू शकतो. पण बऱ्याच वेळेला असंही घडतं की मराठी संत वाङ्मयामध्ये जे काही शब्द सापडतात ना, ते शब्द आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये सापडत नाहीत. त्यांचं पाळं मुळं सरासरी शोध दिलं तरी सापडत नाही. त्यामध्ये हा स्वैरा एक शब्द आहे. हा स्वैरा शब्द आपल्या ग्रामीण भाषेमध्ये वापरला जातो, ग्राम्य भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. आणि आम्ही सर्वजण बऱ्याच वेळेला या स्वैऱ्या शब्दाचा प्रयोग करत असतो. का हो महाराज, हा स्वैरा जो शब्द आहे, या स्वैरा या शब्दाचा उपयोग करत असताना नेमका कोणत्या अर्थाने केला जातो, कोणत्या निमित्ताने, केव्हा, कशा अर्थाने या शब्दाचा उपयोग करतात? विठाला विठाला संत वाङ्मयामध्ये स्वैरा शब्द सापडतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये स्वैरा शब्दाचा उपयोग केलेला आहे. तिथं ज्ञानोबारायाची जरी वेगळी भूमिका असेल तरी ज्ञानोबारायांनी जो शब्द वापरला त्याचा सध्याच्याला आपल्या जीवनाशी फार निगडित अर्थ होतो. ज्ञानोबाराय म्हणतात, पै स्वार्थीचे उपकरे तयाचे नाम स्वैरे. ज्ञानोबाराय म्हणतात, स्वैरे त्याला म्हणायचं जे स्वार्थाच्या उपयोगी पडतात.
आपलं स्वार्थ सिद्ध करून देण्यासाठी जे उपयोगी पडतात त्यांना स्वैरा असं म्हटलं जातं. आता ज्ञानोबारायांनी हा केलेला अर्थ आणि आपणही आपल्या व्यवहारामध्ये हाच अर्थ वापरतो की आपल्या स्वार्थासाठी जे उपयोगी पडत असतात त्यांना आपण काय म्हणतो? स्वैरा म्हणतो. मग हा जो स्वैरा शब्दाचा अर्थ आहे ना, एक व्यावहारिक भाषेमध्ये प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये वापरला जाणारा हा स्वैरा शब्द आहे का, हाच स्वैरा शब्दाचा अर्थ घेऊन आपण तुकोबारायांनी जो या अभंगामध्ये घेतलेला स्वैरा शब्द आहे ना त्याच्या अर्थाला उपयोगी आणू शकतो. काय बऱ्याच वेळेला असं घडतं, प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये व्यवहारात आपण ज्या शब्दाचा प्रयोग करतो आणि ज्या शब्दाचा अर्थ असतो त्या जर शास्त्रीय शब्दामध्ये जर आपण पाहिलं शास्त्राच्या भाषेमध्ये तर त्या शब्दाचे अर्थ फार उलट असतात. बऱ्याच वेळेला त्याचे एकदम विरोधी अर्थ आपल्याला पाहायला सापडतात. मग या ठिकाणी व्यावहारिक क्षेत्रामध्ये स्वैरा शब्दाचा जो केलेला अर्थ आहे त्याच अर्थ घेऊन आपण तुकोबाराच्या एका या अभंगातील स्वैरा शब्दाशी आपण कसा संलग्न करू शकतो तर ऐका, त्याचं कारण आहे स्वैरा शब्दाचा अर्थ जो आपल्या स्वार्थाच्या उपयोगी पडतो, स्वार्थाच्या कामी येतो, त्या व्यक्तीला आपण जर स्वैरा म्हणत असू तर तुकोबारांना सुद्धा या ठिकाणी तोच अर्थ घ्यायचा आहे. स्वार्थासाठी तुकोबारा सुद्धा या शब्दाचा प्रयोग करतात. फक्त फरक एवढा आहे, आपला स्वार्थ वेगळा आणि तुकोबाराचा स्वार्थ वेगळा. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराचा स्वार्थ माहिती का? आपला स्वार्थ सांगायची गरज नाही, तुमचा सगळ्यांचा स्वार्थ तुम्हाला माहिती. पण तुकोबाराचा स्वार्थ आहे का? काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, 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 अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. बोला अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. तुकोबाराचा स्वार्थ आहे का? तुकोबारा सांगतात माझं जीवन असे, माझ्या जीवनातला कामाचा विषय, क्रोधाचा विषय, लोभाचा विषय आणि स्वार्थाचा विषय एकमेव कोण असेल तर अवघा माझा पंढरीनाथ. पंढरीनाथ परमात्मा माझ्या स्वार्थाचा विषय आहे. ऐका, जर तुकोबाराचा स्वार्थाचा विषय पंढरीनाथ असेल आणि तो स्वार्थ सिद्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्वाची मोलाची भूमिका जर संत महात्मे निभावित असतील तर तुकोबारा संतांना का बरं स्वैरे म्हणणार नाहीत? विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, संत वाङ्मयामध्ये स्वैरा शब्दाचा प्रयोग अनेक वेळेला अनेक ठिकाणी केलेला आहे. बऱ्याच जणांना स्वैरा म्हटलेलं आहे. ठिकठिकाणी तुकोबारासारखे संत महात्मे स्वैरा शब्दाचा उपयोग करतात, ज्ञानोबारा ही उपयोग करतात. आता ही सगळी टाळकरी मंडळीत तुम्हाला स्वैरा शब्द दिसला की तुम्ही प्रमाण उचलू शकता. बघा, रुक्माईच्या पते सोयरिया, रुक्माईचा पती सोयरिया, रुक्माईचा पती सोयरिया. हो, तुझे मूर्ती सदा माझे डोळे, हाय, हाय, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया. पाठांतरातलंय पण आठवण काय आहे तर. आता टाळकरी एवढे जुने भजने तर प्रभाकर महाराज येते. पण आता कसं असतंय, विद्यार्थी जर पास करायचं असलं तर ते अनंत महाराज पाठीमागून कॉप्या टाकायला असल्या विद्यार्थी पास होणारच. तिथं दत्ता महाराज आहे, त्या अनंत महाराज हेड मास्टरच कॉप्या टाकायला लागला तर विद्यार्थी पास होतच असतात बाबा. सुंदर प्रमाणे रुक्माईच्या पते सोयरिया. परमात्म्याला सोयरा म्हटलेले. जीवाच्या संत महात्म्याने जीवाकडे पाहिलं आणि ह्या दीन दुबळ्या जीवांचा विचार केला आणि दुबळ्या जीवांचा विचार करून त्यांना स्वैरत्वाचा संबंध देवाशी दाखवून दिला. म्हणता परमात्म्यासोबत संबंध आहे महाराज. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देनाचा
सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा हा पण तुकोबारायचाच अभंग आहे. महाराज देवाला सोयरा म्हणतात. परमात्मा हा सोयरा आहे ऐका. आणि परमात्मा असणारा जो सोयरा आहे त्या सोयऱ्या बरोबर आमची सोयरीक जमून देणारा जो कोणी घटक असेल तो आमचा कोण आहे. तो बी सोयराच आहे ना. हे बी सांगायचे काय ब्रह्मसूत्र आहे का. हा पण सोयराच आहे. सोयरिकतेचे घटक जमवून देणारे जे जे काही कोणी घटक असतील त्यांना त्यांना महाराज सोयरे म्हणतात. ऐका आपली सोयर संबंधाची व्याख्या आणि तुकोबारायची खूप अंतर आहे. आपण सोयरा म्हणतो पण कोणाला राहू द्या मला वाटतं का मोबाईल काढून घ्यायला काय. सोयरा कोणाला म्हणतो आपल्या काहीतरी नात्यातला म्हणजे नातेवाईकाला सोयरा म्हणतो पण काहीतरी जातीला धरून आपल्या जातीतला असलं तरच मनुष्य सरासरी सोयरा शब्दाचा प्रयोग करतो महाराज सोयरा शब्दाचा. पण तुकोबाराय तसं नाही. तुकोबारायच्या सोयरा शब्दाची व्याख्या काहीतरी और आहे वेगळी. तुकोबाराय सोयरा शब्द बोलत असताना जाती या कक्षावर सोयरा शब्दाचा प्रयोग तुकोबाराय करत नाही. तुकोबारायचा सोयरा शब्दाचा प्रयोग आहे का रोहिदास कबीरा सोयरी. बोला बोला नागो जग मित्रा नरहरे सोनारा नरहरे सोनारा नागो जग मित्रा नरहरे सोनारा नरहरे सोनारा रोहिदास कबीरा सोयरिया कबीरा सोयरिया रोहिदास कबीरा सोयरिया. काय तुकोबाराचे पाऊल पुढे हो. तुकोबारा सांगतात माझे सोयरे आहे का नागो जगा मित्रा. पंढरी माझे खूप मोठा अभंग आहे. तुकोबारांनी सगळे संत महात्मे सोयरिकतेत आणले. पण मला तुम्हाला हे विषय सांगायचा आहे. तुकोबारा सांगतात नागो जगमित्रा नरहरी सोनारा. नरहरी महाराज हे कोणत्या जातीमध्ये तो सोनार जातीमध्ये. पण तुकोबारा म्हणतात नरहरी सोनारा. आणि रोहिदास महाराज माहितीये का चर्मकालाच्या कुलामध्ये आहेत पण तरी त्यांना तुकोबाराय सोयरे म्हणतात. आणि कबीरा सोयरिया कबीर महाराज हे हिंदुत्वामध्ये येत नाहीत. साळी माळी सोनार चर्मकार कुंभार हे सगळे हिंदुत्वात येतात. पण कबीर ही जात हे कबीर हे धर्म बदलून येतो. कोणता धर्म कबीरांचा मुस्लिम धर्म. पण तुकोबारा जातो रोहिदास कबीरात सोयरिया. अहो या जगतामध्ये सर्व उपेक्षित जी जात मानलेली सर्वसामान्य लोकांच्या नजरे पडेल आमच्या तुकोबारा सांगतात ते माझ्या जीवाचे चोखा मेळा संत जीवाचे सोयरे न पडे विसर यांचा घडी. तुकोबारांची भूमिका आहे का. तुकोबाराची सोयरीकपणाची व्यापकता किती लक्षात घ्या. तुकोबाराची सोयरीक या सोयरा या शब्दाचा अर्थही व्यापक आहे आणि तुकोबाराची त्या शब्दातून पाहण्याची नजरही व्यापक आहे. ऐका तुकोबाराय मानव या देहामध्ये येणारा तर सोयरे म्हणतातच म्हणतात. पण तुकोबाराची सोयरीकता आणखी पुढचा पाऊल सांगू का. तुकोबाराय सोयरा म्हणत असताना वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे. पक्षे स्वसरे आळविते पक्षे स्वस्वरे आळविते वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरी. अनंत महाराजांनी गोड प्रमाण दिले. मोकळ्या मनाने म्हणायचे बघा प्रमाण. पण लता दिदीच्या चालीत म्हणायचं नाही. लता दिदीची चाल आहे. वृक्षवल्ली आम्हा हे चरण म्हणलं की लता दिदीची आठवण येते. लता दिदी माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे का. माहिती आपल्या तिथं रोजाने कामाला येत अशी ती. अहो लता मंगेशकर त्यांनी गायलेला हा अभंग आहे स्वरामध्ये सुंदर असं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली हे माझे सोयरेत का तर येणे सुखेकडे एकांताचा वास. तुकोबारांनी वृक्षाला सोयरा म्हणा
आपण फार झालं तर माणसाला चेष्टा सोयरा म्हणून, जातीतलं नाही पण काय सोयरे असं म्हणून. पण संत महात्म्य तसं नाही. वृक्ष पण माझा सोयरा आहे, वल्ली वेली लता हे माझे सोयरे. तर पक्षी सोयरा होऊ शकतो. वनचेरे, वनामध्ये फिरणारे प्राणी हे माझे सोयरे. कस काय हो? अहो माणसाला सोयरे म्हणायपर्यंत पटण्यासारखे, पण महाराज तुम्ही वनचेरे प्राण्याला पक्ष्याला सोयरे असं कसं काय चालणार? तर ऐका, तुकोबाराची सोयरा शब्दाची व्याख्याच ही की माझा परमात्मा प्राप्त होण्यासाठी, परमात्म्याची जवळीकता येण्यासाठी जे जे मला सहाय्यभूत ठरतात ना त्यांना मी सोयरे म्हणतो. बाकी मला सोयरे माहित नाही. मग ह्यांचे काय उपयोग आहे? तर येणे सुखे रुचे एकांताचा वास. तुकोबारा जर भामचंद्र डोंगरावर भजन करू लागले तर त्या भजनामध्ये ते सहाय्यभूत आहेत. त्यांच्या मेळ्यामध्ये गेल्यानंतर तुकोबाराच्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते, समाधान वाटतंय आणि महाराजांना त्या ठिकाणी आनंद पण भेटतो. बस त्याला नाही तितकाच बरं आहे, काय अडचण नाही. बरोबर आहे. तुम्ही सगळे माझ्याकडे बघा, तुम्हाला काय स्वराचं ज्ञान आहे का? सगळे तिकडे बघा, इकडे बघा. ऐका, तुकोबाराची सोयरी कितीची व्याख्या ऐका. महाराज काय भगवंताची भक्ती करण्यासाठी आणि त्या परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी आपण जे उपासना अनुष्ठान साधन करतो ना, नाम साधना असे कोणतंही साधन करत असताना त्याच्यामध्ये हे सहाय्यभूत आहेत म्हणून माझे सोयरे आहेत. विठाला 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 विठाला. इथपर्यंत ठीक आहे. आणखी सोयरा शब्दाचा प्रयोग करत असताना गुरुला सुद्धा सोयरा म्हणलेलं आहे. ज्ञानोबा गुरुला सोयरा म्हणतात. सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन, 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 सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. दाविले निधान वैकुंठीचे, दाविले निधान वैकुंठीचे, दाविले निधान वैकुंठीचे. सद्गुरु माझी अनाथ माऊली, सद्गुरु माझी अनाथ माऊली. दाविले निधान वैकुंठीचे, दाविले निधान, दाविले निधान, दाविले निधान वंदी. सद्गुरु माझी अनाथ माऊली, सद्गुरु माझी अनाथ माऊली. हो वा. तुम्ही जरी कॉफ्या टाकायला असले तर पेपर काढायचा आमच्या हातात आहे ना, कोणते कोणते प्रश्न या लोकांना मेळ लागत नाही. आपल्यात काय चाललंय ही जमीची बाजू आहे. प्रभाकर महाराज सद्गुरु माझे अनाथ माऊली, सद्गुरु माझा सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन, दाविले निधान वैकुंठीचे. ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरु माझा सोयरा आहे. पण एक विशेषता आहे का, सद्गुरु सोयरा आणि बाकीची सोयरिकता याच्यामध्ये खूप फरक आहे. ऐकून ठेवा काय फरक आहे. ज्ञानोबरायने सद्गुरूच्या सोयरिकतेतलं आश्चर्य व्यक्त केलं. 17व्या अध्यायामध्ये अगदी 11व्या क्रमांकाची नमनातल्याच वाव्यामध्ये ज्ञानोबराय बोलतात सद्गुरूची सोयरिक ही विस्मयकारक आहे. कसं काय विस्मयकारक? वाक्य थांबल्यावर टाक बघा. काय सोयरिकता करत असताना आपण ज्याची सोयरीक केली, ऐका, आपला नवीन एखादा सोयरा तयार झाला, काही संबंधाने त्याला सोयरीक केली तर त्याचे अगोदरचे असणारे जेवढे सोयरे ते आपले सोयरे होतात. हे तर मान्य आहे तुम्हाला. आपण एखाद्याला सोयरा केलं तर त्याच्या अगोदरचे असणारे सगळे सोयरे हे आपले काय होतात? सोयरे होतात. होतं म्हणा निदान, सगळे सोयरे होतात की नाही? ऐका, सगळे सोयरे एका संबंधाने अनेक सोयरिकतेचे संबंध जुटल्या गेले. ऐका, एका सोयरिकतेने अनेक सोयऱ्याबरोबर संबंध जुटल्या गेले. पण आमच्या ज्ञानोबाराय सांगतात की आमच्या सद्गुरूची सोयरिकताची का आश्चर्यकारक आहे. हे असो विस्मयो दातारा, तू होशी जयाचा सोयरा आणि सोयरिकेची या व्यवहारा मुकेची तो. ज्ञानोबाराय सांगतात आमच्या सद्गुरूची सोयरिकतेची विशेषता ही तू होशी जयाचा सोयरा. तू एखाद्या जर सद्गुरू महात्म्याला भेटला आणि त्यांना जर सोयरिकतेचं नातं जोडलं
की मग बाकीचे जे आपल्या अगोदरचे सोयरे आहेत ना ते सोयऱ्याचेही नाते तुटून जातात. हीच ह्या सोयरिकतेची विशेषता आहे, संत महात्म्याची सोयरिकता. म्हणून सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन, सद्गुरूची सोयरिकता सांगितली. देवाला सोयरा म्हटले आणि देव सोयरा असणारा त्या देवरूपी सोयऱ्याची सोयरिकता जोडून देणारे जे 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 घटक आहेत ना ते ते आमचे सोयरे आहेत. भगवंताची प्राप्ती होण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे संत महात्मेत. महाराज संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संताशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही, म्हणून संत महात्मे हे आमचे सोयरे आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. हो आहे का? चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. वा दत्त महाराज धन्यवाद. बरोबर सुंदर वय सांगितले. काय दत्त महाराजच्या मुखात सोयरा शब्द सांगितलं. खरे माझे सोयरे दत्त महाराज आहेत. महाराज तुम्हाला कोणाला दया येते आमची. खरं सांगू का सोयरिकतेचं नातच काहीतरी वेगळे. हा सज्जन सांगा ती पाय आठविती विठोबाची. तुकोबाराय म्हणतात माझे सोयरे तेच आहेत की पाय आठविती विठोबाची. मग का हो महाराज तुकोबाराय जे देवाचं भजन करतात परमार्थामध्ये उतरलेत त्यांना तुकोबाराय काय म्हणतात? ते माझे सोयरे सज्जन, ते संतजन असणारे माझे सोयरे आहेत, ते देवाचं भजन भक्ती करतात. मग का हो तुकोबाराच्या जीवनामध्ये जर कोणी पाहुणे आले तर तुकोबाराय त्यांना पाहुणे म्हणत नाहीत का? पाहुण्याच्या नातानी बोलतात. बाबाच फक्त मन हलू शकते. तुकोबाराय बोलतात आनंदात. कधी कधी जावई आले तर जावई बापू या बसा बरेत का असं पण तुकोबाराय बोलतात. कधी नातं त्या नात्याला तुकोबाराय बोलतात. पण तुकोबाराय म्हणतात अरे त्यांना मी म्हणतो ना सोयरा आणि यांना बी सोयरा म्हणतोय, पण त्यांना सोयरा म्हणण्यात माझी काय येरा मानविधी पाळना पुरते देवाची ती होते म्हणून या. त्यांना विधी पाळना पुरतं. आज काय कीर्तनात घाबरायचं कारण नाही मला, जरी चुकलं तरी बाबा सांगायला. आणि एरवी पण घाबरायचे काही कारण नसते, कारण चुकलेलं लोकांना कळतच नाही, त्यामुळे काय अडचण नाही, अडचणच येत नाही. आज बाबा समोर त्यामुळे थोडं घाबरटपणा आहे अंगात, अजून काय कमी झालेला नाही. संत महात्मे सोयरे आहेत, देवाची भजन भक्ती करणारे आणि जीवलक सोयरे. मग बाकीच्याला बी तुम्ही मान देता ना, बाकीच्याला सोयरे म्हणून बोलता, युवाई जावाई सगळ्याला बोलता. अरे बोलतो, पण आमच्या अंतःकरणाचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा विषय कोण असेल तर ते संत महात्मे आहेत. याच लक्षणाला अनुसरून याच शब्दाला धरून तुकोबाराय संत महात्म्याशी सोयरीक शब्दाचा प्रयोग करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आम्हा सोयरे हरी गाना, आम्हा सोयरे हरी गाना, आम्हा सोयरे हरी गाना, हरी
आम्हा सोयी रे हरिजन आम्हा सोय रे हरिजन आम्हा सोय रे हरिजन टाळ वाजा, टाळ टाळ. ज्यांच्या दया नाही भंग, ज्यांच्या दया नाही भंग. जने भाग्य निकिंचन आम्हा सोयरे हरिजन जने भाग्ये निकिंचन. तुकोबर आहे पहिल्या चरणामध्ये सांगतात आमचे सोयरे कोण आहेत तर संत हरिजन आहेत. ऐका या ठिकाणी महाराज हरिजन शब्द जो प्रयोग करतात ना, हा जो प्रयोग आहे हरिजन म्हणजे संत महात्मे अशा अर्थाने आहे. हरे हे जन हरिजन परमात्म्याचे जे भक्त आहेत त्यांच्या अर्थाने हा प्रयोग आहे. हा हरिजन या शब्द हा जो हरिजन शब्द आहे या हरिजन शब्दामधला हरिमधला जो इकार आहे तो रस्व आहे का दीर्घ आहे? रस्व आहे. हा रस्व इकार आहे म्हणून रामकृष्ण हरी लिहित असताना ते सरासरी रस्वच लिहिलं पाहिजे. कारण हा हरी शब्द आहे आणि हरीचे जन म्हणजे संत महात्मे. हे संत महात्मे माझे सोयरे आहेत. आमचे सोयरे कोण तर हे संत महात्मे ते आमचे सोयरे म्हणजे आमचे सोयरेच आहेत. ते कुठं जात नाहीत येत नाही काय ना, देवाच्या दारात आपलं निवांत राहणं बसणं खाणं पिणं सगळं व्यवस्थित हे आमचे सोयरे. आमचे सोयरे हे तुकोबारा सांगतात आमचे सोयरे हे संत महात्मे आमचे सोयरे आहेत. मग हे जे असणारे संत महात्मे आहेत ना, आता पहिल्या चरणात तुकोबारा पूर्वार्धा म्हणतात फक्त आमचे सोयरे हरिजन आहेत. मग ते कसे आहेत काय त्यातून पुढे तुकोबाराने सगळे संतांचे लक्षणं सांगायला सुरुवात केली. ऐका तुकोबारायांनी आपलं नातं सांगत असताना नातं हे संत महात्म्याशी जोडलेले. ऐका व्यवहारामध्ये हे सोयरा शब्दाचा प्रयोग करत असताना नातं जोडत असताना आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात गोष्ट येईल. आपण हे कोणातरी एखाद्या व्यक्तीशी आपलं नातं जोडत असतो, काहीतरी नाते संबंध सांगत असतो, सोयरिकतेचा संबंध सांगत असतो. पण प्रपंचाच्या क्षेत्रातले माणसं व्यवहारातले माणसं फार चतुर आहेत. ते सोयरिकतेचा संबंध सांगत असताना ते अगोदर पाहतात हे मोठा आहे का. बऱ्याच वेळेला व्यवहारात असं घडतं धनवान एखाद्या सत्ताधीश असणारा त्यांच्याबरोबरच माणसं सोयरिकतेचा संबंध जोडते. काही संबंध नसतो पण तरी पण संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात. जर जास्त पैशावाला जर गावात आलं श्रीमंत माणूस जर गावात आला तर त्याच्यासोबत काहीतरी नातं काढतात. ते काही नातं नाही जरी निघालं तरी साहेब बसा तुमचा फोन नंबर सांगा काय आहे तर साहेबाचा फोन नंबर घेतला तर मग तेवढ्यावर समाधान नाही. साहेब तुमचा फोन नंबर आला पण तुमच्यासोबत एक फोटो घ्यायचा आहे, एक सेल्फी घेण्यासाठी थोडी एक पोज द्या, थोडी स्माईल. त्यांनी स्माईल चांगली दिली, चांगली स्माईल डोळ्यात फोटो तसंच दिलं ना. तुम्हाला बीच में क्या चल रहा है पता भी नहीं चल रहा है आगे क्या चल रहा है तो. त्या साहेबाचा फोन नंबर घेऊन त्यांची जवळीकता साधणं. माणसं व्यवहारातले माणसं फार चतुर असतात. हे श्रीमंत माणसासोबत नातं जोडत असतात. पण बऱ्याच वेळेला असं घडतं बरं, श्रीमंत माणसासोबत नातं सांगत असताना ते नातं सांगतील आपल्याला काहीतरी सोयरिकतेचा संबंध सांगतील पण तो संबंध आपल्या पण लक्ष देत नाही नेमकं कोणता याचा सोयार लागतो. त्यांना जर विचारला होते खासदार आमचे लय जवळचे पाहुणे लय जवळचे तुमचे कोण लागतात ते ना आमची जी आत्या आहे ना आत्या त्या आत्याचा मावस भाऊ, त्या मावस भावाचा असणारा जावई, त्या जावयाचा असणारा इभाई, त्या इभायाचे असणारे सासरे, त्या सासऱ्याचे मेहुणे आणि त्या मेहुण्याचा काका आहे ना काका हा म्हणे काका हा त्या काकाची जी मावस बहीण आहे त्या मावस बहिणीची जी लेक आहे त्या लेकीचा जो दीर आहे त्या दीराची असणारी जी बायको आहे त्या बायकोचा असणारा मेहुणा आणि त्या मेहुण्याची असणारी सासू आणि त्या सासूचे असणारे मामा आणि त्या मामाचा हा सख्खा भाऊ आहे खासदार. राहिलं तुमच्या लक्षात महाराज न्यायशास्त्र लक्षात राहील पण हे लक्षात राहणार नाही. काय सोयरिकता आहे कुठून कशी सोयरिकता आणि लक्षात राहत नाही महाराज. काय असतं न्यायशास्त्रात काही दोन पदार्थाचे संबंध सांगत असताना असे काही संबंध सांगितले जातात ते संबंध जवळचे असतात पण ते इतक्या लांबून संबंध सांगतात त्याच्यामुळे न्यायशास्त्र शिकणं फार क्लिष्ट काम आहे. आपण जर म्हणले ना कुठे गेले होते स्नानाला महाराज त्या न्यायशास्त्रामध्ये पंक्ती वाचली मी मधुसूदनीमध्ये आपण म्हणलं गंगेचं पाणी
गंगा कोण कशाचं जल आहे तर हे गंगेचं जल आहे. किती सोपा शब्द आहे. त्यांनी सांगितलं गंगेला बोलत असताना त्यांनी किती क्लिष्ट शब्द वापरले. भगीरथ रथ खाता व छिन्न जल प्रवाह होय अस्मिन जले. आता ह्यांच्या लक्षातच येणार नाही. त्यांनी सांगितलं आम्ही हे जे जल आणलंय ना हे भगीरथ रथ खाचा व छिन्न जल प्रवाहाचं जल आहे. म्हणजे कस काय भगीरथ रथ खाचा व छिन्न. आता बाबाच्या लक्षात आलं पण तुम्हाला कोणालाच रेंज नाही. तुम्हाला कळणार नाही. हे तुमच्या डोक्याच्या तुम्ही डोकं लावू नका. तसं तुम्ही डोकं लावित बी नाही तर काही कामाचं नाही हे महाराज. कळत नाही. आता भगीरथाचं रथ हा यांना भगीरथ माहिती पण रथ माहित नाही. भगीरथ नावाचा जो राजा होऊन गेला आणि त्याचा असणारा रथ त्याने जी स्वर्गाहून गंगा आणली त्या गंगेने सांगितलं अरे मी कोणत्या दिशेने प्रवाहित होऊ. त्याने सांगितलं तू माझ्या रथाच्या पाठीमागं चल. कोण्या बाजूने माझ्या जे रथाच्या खाचा उमटतील ना भगीरथ रथ खाचा गाडीची चक्कारी उमटते ना त्या दोन्हीच्या मध्ये तुझा प्रवाह चालला पाहिजे. त्याच्यामध्ये चाललेला प्रवाह त्याला गंगा असं म्हणतात. आता किती अवघड आहे हे. हा भगीरथ रथ खाचा अवच्छिन्न जल प्रवाह. बघा आता सगळं न्यायशास्त्र समोरच आहे माझ्या. म्हणजे क्लिष्ट विषय. अहो व्यवहारात पण असंच आहे. पुढच्या माणसाने जर सोयरिकता सांगितली ना लवकर लक्षात येत नाही. आता मी अगोदर सांगितलेलं तुमच्या लक्षात राहिलं नाही ते विसरून जा. दुसरं सोपं सांगू का उत्तर देणार. हो तर म्हणा की काय ब्रह्मसूत्र आहे का. नक्की देणार ना. व्यवहारातलं एक महिला आहे. एक बाई चाललेली आणि त्याच्या जवळ एक छोटासा मुलगा आहे. रस्त्याने जात असताना कोणीतरी माणसाने विचारलं का कुठं चालले. म्हणजे आमच्या इकडं माहेर तिकडं चालले. मग हा कोण आहे हा तुमचा कोण आहे तुमचा ह्याचा काय नातं आहे. हे जे बालक तुम्ही सोबत तुमच्या चाललं हे तुमचं कोण आहे ह्याचं तुमचं काय नातं आहे. हा तिने सांगितलं हे जे आहे ना. आता उत्तर तुम्ही द्यायचंय डोळे वाचून बघू नका. हे जे मुलगा आहे हा जो मुलगा आहे ना ती बाई सांगते ह्या मुलाचं माझं नातं तुम्ही सांगा. हा जो मुलगा आहे ना या मुलाचा असणारा मामा आणि ह्याच्या मामाचा जो मामा आहे तो ह्याचा जो मामा त्याचा मामा आणि माझा मामा एकच आहे. आता त्या मुलाचं बाईचं नातं काय सांगा. 2 मिनिटं देतो तुम्हाला. किती सोपं आहे. तो मुलगा त्या मुलाचा मामा त्या मुलाचा तर मामा लक्षात येत असेल ना. मुलाचा मामा हा आता आला का नाही. आणि तिचा त्या मामाचा जो मामा आहे तो ह्या बाईचा मामा. म्हणजे ह्या बाईचा आणि ह्या मुलाच्या मामाचं नातं काय झालं. बहीण भावाचं नाव हे बाबाने सांगायचं का. हे आमच्यासारख्या फकीराने तुम्हाला सांगायचं का. हे जे नातं आहे ना अहो हे बी नातच आहे. ते बहीण भाऊ झाले. मग आता ह्याचा मामा हिचा भाऊ त्याचा ह्या बारक्या मुलाचा जर मामा असेल तर ह्या बाईचं ते मुलगा कोण झाला. तुम्ही एक जणांनी सांगितलं. ह्यांच्याला अजूनही लक्षात आलं नाही. कशाला संसार करता तुम्ही. आमच्यासारखे फकीर राहिलेले बरे ना. नाते सांगताय ना तुम्हाला. अहो तो मुलगा त्या बाई ते जे मुलगा आहे ना बारक त्या बाईचं मुलगा आहे ते लेकरू आहे. कारण हिचा भाऊ आता लक्षात आहे. तुम्ही नंतर विचार करा एवढे काय हे माणसं नाते जोडतात. काय आहे महाराज. बाबा मला एक श्लोक मी खूप दिवसापासून शोधला पण तो सापडला नाही. सांगा काय राजगज पालकम पालकस्य शालकम असे एक साहित्यामध्ये श्लोक आहे. त्या नात्याची गंमत सांगणारा श्लोक आहे. माणसाचा स्वभाव असतो मोठा माणूस झाला ना तो नात्यातला नाही काही संबंध नाही पण तरी माणसं नातं जाळं फेकल्यासारखं फेकत राहतात. अहो लय जवळ हे राजे आमच्या लय जवळचे. आपल्यात एक बिरबल बादशाचं युग होऊन गेलं असं काल्पनिक मानतात. बिरबल आणि बादशाह सोबत कुणी लोक नाते जोडायचे. काही नातं सांगायचे बादशाहकडून काहीतरी घेऊन जायचे. बिरबल म्हणला हे बादशाह को समज में नाही. आता बिरबलाच्या लक्षात आलं हे बादशाह. एके दिवशी बिरबलाने गंमत केली. बिरबलाने असं केलं राज दरबारामध्ये जात असताना एक रेडकू म्हणजे रेड्याला सोबत घेऊन गेला. ते म्हणजे राज दरबारात लोक म्हणले बिरबल हे चाललंय कुठं कोण आहे कशासाठी चाललंय. बिरबला सांगितलं आपला सोयरा आहे लय जवळच्या नात्यातला आहे. कोण रेड्यालाच घेऊन चालला. लोक हसायला काय बिरबल एवढा चतुर ज्याला चतुर ते नाव बिरबलाचं निघतंय आज बी. तो बिरबल रेड्याला घेऊन चाललाय दरबारात पार शिरला. लोकांनी बादशाहला सांगितलं बादशाह बोले बिरबल रेडे को लेके आया अंदर. बिरबल क्यों. बिरबल पळत आला म्हणजे बादशाह अरे काय चाललंय हे कोण आहे हे कशासाठी आणले. त्याने बिरबलाने सांगितलं नाही आपला सोयरा आहे जवळचं नातं आहे. अवलय जवळचा सोयरा आहे. ते म्हणले कोण आहे. बिरबल म्हणलं बिरबलाला बादशाहने विचारलं हे नेमकं तुझ्या नात्यातला कोण लागते. ते म्हणले असे भावाच्या संबंधातच आहे. भावाच्या संबंधात अरे पण भावाच्या काहीतरी नातं. त्याने सांगितलं हा दुध्या भाऊ आहे. बादशाह म्हणला हिंदू में लोक मावस भाऊ बोलते चुलत भाऊ बोलते आत्या भाऊ बोलते
गुरु भाऊ बोलती, वो दूधिया भाऊ कहाँ से लाया यार तूने, कहाँ बीच में कैसा आया हो दूधिया भाऊ. ते बीरबल म्हणला, हुजूर आपको पता नहीं, ये भी होना आता होता है. की कैसा? बीरबलाने सांगितलं, सरकार दुध्या भाऊ तुम्हाला माहित नाही, हा दुध्या भाऊ आहे माझा. हा जो रेडा आहे ना रेडा, ह्या रेड्याची असणारी आई, रेड्याच्या आईला काय म्हणतात? हा, रेड्याच्या आईला म्हैस म्हणतात. बरोबर आहे, तुम्ही बरोबर उत्तर दिलं. बरं बाबा, एका कीर्तनात मी एका बारक्या मुलाला विचारलं, रेड्याच्या आईला काय म्हणतात? ते मला रेड्याच्या आईला आजी. म्हणलं असं कसं काय? आता रेड्याच्या आईला कुठं आजी म्हणत असत का? ते म्हणलं, अरे म्हणलं रेड्याच्या आईला कुठं आजी काही सांगतो. मग रेडा कुणाला म्हणतात? ते म्हणलं रेडा पप्पाला म्हणतात. म्हणून पप्पाला रेडा कसं काय म्हणतात? महाराज त्यांनी सांगितलं पप्पाला रेडा म्हणतात. मी बऱ्याच वेळेला ते म्हणलं, महाराज आमची मम्मी ना, पप्पा ड्युटीला जातात लवकर, आणि एखाद्या वेळा पप्पा जर उशीर झाला तरी बऱ्याच वेळेला आमच्या मम्मीच्या मुखातले शब्द ऐकले, ते शेजारणी कशी बोलत असते, आमचा रेडा कुठं फिरवतोय काय नको, आणखी अजून आला नाही घरी, अजून घरी आला नाही. म्हणून तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की पप्पाला रेडा म्हणतात आणि पप्पाची आई म्हणजे आजी. सोपं गणित आहे ना. आणि म्हणले मग रेड्याची बायको, ते म्हणा मम्मी. सोपं गणित आहे. रेड्याचं नात. महाराज बीरबलने सांगितलं, हुजूर सरकार उसकी जो माँ होती है ना, वो रेड्याची जी आई. म्हणे हा, आणि रेड्याची आई ज्यावेळेला ती दूध देत होती त्यावेळेला हा माझा दुध्या भाऊ कशामुळे, हा रेडा ही त्याच म्हशीचं दूध प्यालाय आणि मी त्याच म्हशीचं दूध प्यालोय, म्हणून आमचं भावाचं नाते दुध्या भाऊ. दुध्या भाऊ म्हणजे रेडाचं दूध म्हशीचं दूध प्याला म्हणजे काढून असं प्याला, तुमच्या मनात दुसरंच पाप शिरायचं. ऐका, हे जे आहे ना, हे नातं सांगितलं त्याने. माणसं नातं जोडत असताना कसं जोडते हे सांगता येत नाही. विठाला ऐका काय आहे महाराज, नातं जोडत असताना ही आपली भूमिका. मनुष्य व्यवहारामध्ये नातं जोडत असताना मोठ्या व्यक्तीशी नातं जोडतो आणि मोठ्या माणसासोबत आपला संबंध झाला, सोयरिकता झाली म्हणून स्वतःला गौरवाची अनुभूती करतो, स्वतःला मोठा समजतो. पण आमचे तुकोबारायचं तसं नाही. तुकोबारा सांगतात, जने भाग्य निकिंचन, जे या जगतामध्ये निकिंचन अवस्थेला जे भाग्य म्हणतात असे असणारे संत महात्मे आमचे सोयरे आहेत. ऐका, तुकोबाराची भाग्याची व्याख्या कशी, जे निकिंचन निर्धन अवस्थेला जे भाग्य समजतात असे असणारे ते आमचे सोयरे आहेत. विठ्ठल हो काय महाराज, जगतामध्ये भाग्य समजत असताना व्यावहारिक लोकांची भाग्याची कल्पना फार स्मित आहे, वेगळी. लोकांनी भाग्याची, संसारातल्या लोकांचे भाग्याचे कस 2-3च प्रकारात आहेत. एक धन असणं बरं का, दुसरं पत्नी आणि पुत्र असणं, अनुकूल पत्नी, मुलगा होणं, संपत्ती असणं, या 2-3 गोष्टी त्याला व्यवहारातले लोक भाग्य मानतात. पण आमचे तुकोबारासारखे संत महात्मे त्याचा निषेध करतात. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, बोला भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये. ऐका, आमचे तुकोबारा म्हणतात काय, आपण ज्याला भाग्य मानतो ना, संत महात्मे त्याला भाग्य मानायला तयार नाही. तुम्ही ज्या ज्या गोष्टीला भाग्य मानतात त्याला संत महात्मे भाग्य म्हणतीलच असं सांगता येत नाही. तुम्ही ज्या भाग्याची कल्पना केली, ज्या गोष्टीला तुम्ही भाग्य मानून बसले, त्या भाग्याचा निषेध आमच्या संत महात्म्यांनी केलेला आहे. भाग्य तरी ऐका. आणि आपल्या या संसारिक क्षेत्रामध्ये ऐका, लाईटीकडे बघू नका, हे महत्वाचं ऐका. या क्षेत्रामध्ये आपण आपलं भाग्य ज्या गोष्टीवर अवलंबून ठेवलंय ना, ऐका माझ्याकडे बघा, इकडं तुमच्या सगळ्याकडे माझी नजर आहे. बाबा समोर बसलेत आणि तुम्ही माझ्याकडे बघा. जे भाग्याच्या ज्या गोष्टीवर आपलं आपण भाग्य अवलंबून ठेवलंय ना, त्याचा जर खरंच बारकाईने विचार केला ना, तर खऱ्या अर्थाने ते भाग्य ठरू शकत नाही, ते दुर्दैव ठरतं. माणसाला सुंदर पत्नी भेटणं, अनुकूल पत्नी भेटणं हे भाग्य मानतात. साहित्यकाराने सुद्धा ह्याला भाग्य म्हटलं. थोडे साहित्याच्या काव्यामध्ये सुद्धा असे काही श्लोक आहेत की भाग्योदयेन लभ्यते पंचलकारात्मिकाम
पंचलकारात्मकाम भार्याम म्हणजे 5 लकाराने युक्त असणारी पत्नी भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. अनुकूलाम विमलांगीम कुलजाम कुशलाम सुशील संपन्नाम. किती झाले? 5. माझ्या बोटाकडे बघून तरी 5 म्हणा. हे 5 आहे. अनुकूलाम अनुकूल पत्नी भेटणं बरं का. विमलांगीम कुशलाम कुलजाम आणि सुशील संपन्नाम. ह्या 5 म्हणजे या 5ही गोष्टीमध्ये ल ल ल ल ल शब्द येतो. म्हणजे 5 लकाराने युक्त असणारी पत्नी भेटणं त्याला भाग्य असं म्हणतात. अनुकूल आपण वागतो तशी अनुकूल पत्नी भेटणं ह्याला भाग्य म्हणतात. आता खरं सांगा, एवढे जे कीर्तनात बसलेत माणसं, तुमच्या सगळ्याच्या मनासारखी तुमची बायको वागते का हो? महाराज तुमची नाही म्हणायची हिंमत नाही, कारण त्या पाठीमागच बसल्या. तुम्ही जर नाही म्हणले तर पुन्हा कीर्तन झालं मग घरी गेला बघा तुमचं काय होतंय ते. पण तुमची दया मला आली महाराज. तुमच्या चेहऱ्याकडेच पाहून असं वाटतंय पत्नी कोण असा महाभाग आहे की त्याची पत्नी त्याला कधीच माघारी बोलली नाही. तुमची बोलली का? बोलली. बिचारा इमानदार माणूस भेटला. बरं आपलं कसं आहे, लय मोकळ्या मनाने सप्त्याहून घरी गेलं की खसकीलच समजायचं. भजण्याची तर बायको लय खसकून बोलत. बाबा आम्ही पंढरपूरहून आलो एकदा. एक वारकरी म्हणजे महाराज चला आजच्या दिवस आपल्या घरी मुक्कामाला चला. 3ऱ्या वर्षाला होतो आळंदीत. पुण्याच्या जवळ त्याचं गाव. म्हणले चला हो महाराज दिंडीत. एवढा परिचय झाला. घरी नेलं. घरी गेलो. बायको लाल झालेली महाराज. दारातच तिने पाहिलं. आले का या तिकडच बघायची ना एखादी म्हणजे दिंडी असं म्हणत होत. दिंडी लय अवघड महाराज. पण एक गोष्ट झाला अनुकूल पत्नी. अनुकूल म्हणजे पतीची मता आणि पतीच्या मनात काय इच्छा निर्माण होते तसं तसं वागणारी पत्नी तिला अनुकूल पत्नी म्हणतात. पण आता महाराज खेड्यापाड्याने तरी बरं आहे. खेड्यापाड्याने रडत पडत का व्हायना तुम्ही तिचं काम तुमचं ती काम आहे का ती जसं तसंच चालतंय. पण शहरात फारच सध्याचा काळ तर शहरातला बाबा इतका बिकट काळ आलाय आपल्याला ते पाहवत नाही महाराज. काही काही महाभाग बिचारे नोकरी करतात. बायको काहीच नाही, नोकरी नसते काय नाही, घरीच असते. पण बायकोने ना घरचं तरी काम करायला पाहिजे ना. करायला पाहिजे का नाही महाराज. हे पहाटे उठतंय. ह्याला जायचं असते 8 वाजता जॉबला. पहाटे उठतंय. बाईसाहेब तशाच झोपलेल्या. उठून बिचारा गरम पाणी हाताने करतो. ते गरम पाणी इसनून घेऊन ते आंघोळ करतो. परत पुन्हा ती कणिक टिमतो. कणिक त्याच्या परत त्या चपात्या बनवतो. 2-4 चपात्या बनतो. 2 चपात्या स्वतःचा डबा भरतो आणि 2 चपात्या बायकोसाठी ठेवतो. तरी बाईसाहेब बेडवर तशाच पडलेल्या असतात. किती भयान परिस्थिती हो. मग 2 कप चहा करतो. परत 1 कप स्वतः पितो. 1 कप बायकोसाठी त्या ट्रेमध्ये ठेवतो. परत बायकोकडे जातो. तरी बायको त्या बेडवर तशीच पडलेली. मग तिथं जाऊन केविलवाने म्हणतो राहे रखुमा बाये तुमा ये उद्या दया. त्याची अशी परिस्थिती होऊन बसलेली. तिथं मग तो प्रार्थना करतो महाराज. त्याला अनुकूल म्हणत नाही की शिहेरी लोकांचं जीवन आहे महाराज. ते दिवसभर राब बी राबतंय महाराज. तुम्ही निदान दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी घरी आल्यानंतर बायको चहा का होईना देते का नाही? देते महाराज. तुम्ही इमानदार माणसे देतेच म्हणणार का? तुमच्या बायकोचं कौतुक तुम्हीच सांगणार माझ्यापाशी. कोण आहे तुम्हाला सांगायला? देते का नाही महाराज? ते जर नोकरी करून घरी आलं ना बाबा, अशी भयान परिस्थिती सध्याचा काळ जितका भयान आलाय महाराज शहरातल्या लोकांचं फार. ते जर आलं ना तर ही बायसेफ टीव्ही पाहत बसली असती. त्या टीव्हीत सिरियल लागलेली असते. मग ते म्हणतात अय आगत मी आलोय. ते म्हणते आलात ना मग का नवीन आहेत काय? पण महाराज अरे मला पाणी पिणे. मग पाणी हात नाहीत का तुम्हाला? घ्या की पाणी. ते म्हणतो तू काय करते? तिने सांगितलं मी सिरियल पाहते. आताचा प्रसंग असा आहे, सिरियल पाहणारी बाई आणि पाण्यात बसलेली म्हैस केव्हा उठून म्हणून भरोसाच नाही बघा त्यांचा राहिला. त्यांचा भाषा अश्वतीच राहिलेली नाही. तेही ऐकणार नाही इतकी. त्याला अनुकूल म्हणत नाहीत. अनुकूल पत्नीचं लक्षण आहे महाराज. सगळा विस्तार करायची गरज नाही. ओघात आला म्हणून सांगतो ह्याला आपण भाग्य समजतो. अनुकूल पत्नी आपल्या शब्दावर वागणारी पत्नी भेटली तर त्याला भाग्य समजतात. सौंदर्य संपन्न बायको जर भेटली तर त्यालाही भाग्य समजतात. काय लावण्य आणि कुलवती. लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता हे ज्ञानोबारांनी सांगितलं. गुणवती कुळवती आणि लावण्य म्हणजे सौंदर्य संपन्न बायको जर भेटली, अशी जर बायको भेटली तर त्याला भाग्य व्यवहारामध्ये मानतात. गोष्ट खरी आहे का नाही? त्याला भाग्य मानतात महाराज. असे जुन्या काळातले हे सगळे संतांचे वयाप्रमाणे. पण आताच्या काळातले माणसं म्हणतात महाराज लावण्यन गुणवतीन कुळवतीन ते 5 लाख तसलं काय नाही. कसली का व्हायला भेटली तरी आम्ही भाग्यच समजू. बायकोच भेटा ना महाराज. कसली अहो कसली भेटून द्या. बांडी भुरकी बेंद्री काळी कसली भेटू द्या पण भेटली पाहिजे. बायको भेटत नाही तुम्ही सांगता भाग्याची. कुठं 5 लाखारण फिकार द्या सोडून. भेटली पाहिजे महाराज. ऐका भेटत नाही. भेटली भाग्य समजतात लोक. पण शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे
जर भार्या रूपवती शत्रू ऐका, ऋण करता पिता शत्रूर माताचे व्यभिचारिणी, भार्या रूपवती शत्रू पुत्र शत्रू रपंडित. म्हणजे ऐका, जर सुंदर बायको भेटली, सुंदर जर बायको भेटली तर बायको सुंदर भेटणं म्हणजे ऐकून ठेवा, ती त्याच्या जीवनात शत्रू भेटल्यासारखंच आहे. असं कसं काय महाराज? फार सुरूच आहे, असा मोठा इतिहास आहे भारत देशामधला. रामायणाचा असा इतिहास आहे महाराज. रामायण वाचा ना, रामायणामध्ये फार मोठं युद्ध, प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध झालं, मान्य आहे का नाही? पण ते युद्ध झालं, प्रभू रामचंद्राला राजा रावणासारखा बलाढ्य शत्रू समोर उभा राहिला. त्याचं काय कारण आहे हो? कोण? युद्ध कशामुळे झालं? कोणामुळं? सीतेमुळं. अहो सीतेमुळं नाही, त्या सीता मातेच्या ठिकाणी असणारं सौंदर्य, त्याच्यामुळे ते युद्ध झालं. विठ्ठला विठ्ठला काय महाराज ऐका, आपल्या भार्या रूपवती शत्रू एवढं जे पद आहे ना शास्त्राचं, हे फार महत्वाचं पद आहे महाराज. आपल्या चित्तोडचा इतिहास जर पाहिला, राजस्थानमध्ये चित्तोड नावाचा किल्ला आहे, राजपुतांचा किल्ला. गडमेगड चित्तोड, बाकी सब गडिया असं राजपुतात म्हटलं जातं. त्या चित्तोडचा इतिहास बघा, 1300 शतकातली गोष्ट आहे महाराज ही. ते राणा रतनसिंग, त्याची पत्नी असणारी पद्मावती, ती इतकी सौंदर्य संपन्न होती, तिचं सौंदर्य ऐकून अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचं तख्त सोडून तो राजस्थानमध्ये चित्तोड किल्ल्याला वेढा देऊन बसला. का? इतकं सैन्य घेऊन आला, 8 महिने तो वेढा देऊन बसला होता. त्यात मध्ये काय काय प्रकार झाले, त्याला ते आरशात ते दाखवले, तिचं रूप पाहून निघून जातो म्हटला. रूप पाहिल्यानंतर परत ठाण मांडून बसला, आता ही मिळवणारच. राजाला त्याची मागणी केली. नंतर घनघोर युद्ध झालं, 7000 स्त्रियांनी त्या जोहार केला. नंतर 30,000 सैनिक तिथं कापल्या गेलो. हे सगळ्या घटना कशामुळे घडल्या असं सांगतात. या भारत देशाच्या परंपरेमध्ये ज्या राणा रतनसिंगची पत्नी होऊन गेली ना, राणी पद्मावती, तिच्यासारखी सौंदर्य संपन्न स्त्री या भारत देशामध्ये आणखीनही जन्माला आली नाही. इतकं सौंदर्य होतं. आणि ह्या सौंदर्यामुळे केवढे युद्ध झाले महाराज या भारत देशामध्ये. म्हणून शास्त्र सांगते, भार्या पत्नी जर भेटली, सुंदर जर भेटली, तर सुंदर पत्नी ही शत्रू भेटते. म्हणून ध्यानात ठेवा, लय सुंदरच्या नादी लागू नका. तशी अशी भेटाना पण सांग, ध्यानात ठेवा, हे भाग्य समजायचं नाही. त्याच्या पुढे माणसं म्हणतात धन. धन मिळालं की माणसं स्वतःला भाग्यवान समजतात. आणि ज्याच्याकडे धन आहे ना, त्याला मान मान्यता, धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. हे तुमच्या पाठांतराचं प्रमाणे म्हणून सरळ म्हणून टाकलं. धनवंताला किंमत आहे का नाही महाराज? मान्यता आहे. आणि जर मुलगा जर धन कमवत नसेल तर घरातले माणसं सुद्धा त्याला किंमत देत नाहीत महाराज. शास्त्र सांगते, माता निंदते पिता नाभिनंदते भ्राता न संभाषते भृत्य कुप्यते नानुगच्छति सुता हा कांताच नालिंगते अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते संभाषणम वैसृहोत तस्मात् द्रव्यम उपार्जयस्व सुमते द्रव्येन सर्वे वशाहा. काय सुंदर शास्त्र हो. शास्त्र सांगते, आई निंदा करते, माता निंदती पिता नाभिनंदती भ्राता न संभाषते. आई निंदा करते, भाऊ निंदा करतो, भ्राता भाऊ बोलणं सोडून देतो. भृत्य हा कुप्यती नानुगच्छति सुता. संपत्ती नसेल तर त्याचे मुलं बाळ काम ऐकत नाहीत, नोकर काम ऐकत नाहीत, कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि अशी जर स्थिती झाली असेल ना, तर लौकिक दृष्टीने शास्त्राने उपदेश केला की तस्मात, म्हणून द्रव्यमुपार्जयस्व सुमते. बुद्धिवान माणसा, तू द्रव्याची उपासना कर. कारण हे सगळे लोक आहेत ना, हे द्रव्येन सर्वे वशाहा, हे सगळे द्रव्याच्या पाठीमागं चालणार आहेत. आणि जर खरंच जर संपत्ती नसेल ना, शास्त्र असं सांगतंय की लोकांमध्ये राहू नका तुम्ही. तुमच्या पाहुण्या रावळ्यामध्ये काय वरम व्याघ्र गजेंद्र सेवितम द्रुमालय पत्र पलांबू भोजनम तृणानिशया वसनंच वल्कलम न बंधूमध्ये धनहीन जीवनम. तुमच्यापाशी जर पैसे नसतील, ऐका, संपत्ती नाही, पैसा अडकाड राहिलेला नाही, तर ह्या पाहुण्या रावळ्यात तुम्ही राहू नका. काय करा, तर वनात जाऊन राहा. तिथं ते वाघ असले तरी चालते, सिंह, अशा वनामध्ये जाऊन राहा. झाडाचा पाला खा, कंदमुळं खा, गवतावर झोपा, कसंही जीवन जगा. पण न बंधूमध्ये धनहीन जीवनम, धनहीनाला किंमत नाही. धन जर नसेल तर तो दुर्भागी ठरतो, आणि धन असेल तर भाग्यवान ठरतो. धनवानाला भाग्यमान. आपण धनाला धरून भाग्याची व्याख्या करतो महाराज. पण ऐका, धन जर आपण भाग्य मानून बसलो, तर ज्याच्या जीवनामध्ये भरपूर धन येतं, खूप धन आलंय, आणि मग त्याच्या पाठीमागं परत एक चौकशी लागते बघा. त्या चौकशीला काय म्हणतो? ईडीची चौकशी. मी बाबा बऱ्याच दिवसापासून विचार करतो, ह्यांच्या मागं, ह्या पुढारी लोकांच्या मागे ईडीच का लागती, शहाणी का लागत नाही? ईडीची चौकशी लागते महाराज. ही ईडीची चौकशी लागली ना, मग तेव्हा कळतं हे धन किती फायद्याचं आहे.
ज्या वेळेला पत्नी फडफड फडफड चार चौघात माघारी बोलते त्यावेळेला माणूस मनात खचतो. अरे काय दुर्दैव माझ्या नशिबाला आलं, त्याच्यापेक्षा नसती केली ते बरं झालं असतं, आश्रमात जाऊन राहिलो असतं तर फायद्याच राहिला असं वाटतं. आणि ज्या वेळेला धन ज्या वेळेला आपल्या प्राणावर ते धनामुळे बेतती त्यावेळेला माणूस धनालाही दुर्दैव समजतो. महाराज आहे का. आणि पुत्र होत नसेल तर पुत्र हीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते असं राजा दशरथाच्या मुखातलं वचन आहे का नाही महाराज. त्याने सुद्धा स्वतःला दुर्भागी समजलं, माझा फक्त मुलगा नाही म्हणून. सगळं ऐश्वर्य मनावर वागणाऱ्या पत्न्यात राज्य सुमंतासारखा प्रधान आहे, वशिष्ठासारखे कुलगुरू आहेत, सगळं भरपूर असताना सुद्धा राजा रावणासारखा आपले प्रभू रामचंद्राचे पिताश्री असणारे दशरथ पुत्र हीनस्य म्हणजे मला मुलगा नाही म्हणून ते स्वतःला दुर्भाग्य समजतात. ऐका, ज्या ज्या संसारातल्या वस्तू आपण भाग्याच्या म्हणून कल्पना केलेली ना, तुम्हाला जर मुलगा होत नसेल ते मुलगा होण्यासाठी जर सायास केले, प्रयत्न केले आणि मुलगा झालाच आणि तो लहानाचा मोठा झाला, मोठा झाल्यानंतर तुमच्यापाशी असणारी सगळी संपत्ती काहीतरी व्यसनामध्ये घालू लागला, धुंदुकारीसारखं जीवन जगू लागला, वाममार्गाने जीवन जगू लागला, तर अशा वेळेला हेच जन्म देणारेच वडील म्हणतात अरे रे हे नसतं झालं तर बरं झालं असतं. इतकं डोक्याला हात लावून बसतात महाराज हे लोक. मग बघा, ज्याला तुम्ही भाग्य म्हणत होते त्याला काय म्हणू लागले, दुर्दैव म्हणू लागली. शास्त्र असं सांगते, तुम्ही संसारातल्या गोष्टीवर ज्या ज्या गोष्टीवर मोह ठेवता ना, यावतः कुरुते जंतु संबंधान मनसा प्रियाम तानवतोस्य निखन्यते हृदये शोक शंक वाहा. शास्त्र असं सांगतंय, यावतः कुरुते जंतु संबंधान मनसः प्रियान, आपल्या मनाला वाटणाऱ्या प्रिय पत्नी, मुलगा, धन ह्या गोष्टी बरोबर तुम्ही प्रेमाचं नातं जोडून जो संबंध करण्याचा प्रयत्न करताना तर ऐका, तानवतोस्य निखन्यते हृदये शोक शंक वाहा. जसं तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता तसं तुमच्या हृदयामध्ये शोकरूपी खिळे ठोकल्या जातील असं शास्त्र सांगते. एक ऐकू का, पंचदशीमध्ये एक श्लोक आलेला आहे, त्यांनी श्रुतीचं प्रमाण म्हणून दिलं. गुरु महात्मा त्याच्याकडे आलेल्या सद्भक्ताला सांगतो, प्रियम त्वम रोचयति इति एव वचनम वक्ती तत्ववित महापुरुषाची वाणे प्रियम त्वम रोचयति. तुम्ही ज्यांना ज्यांना प्रिय मानून व्यवहार करता, जिला तुम्ही प्रिय मानलेलं आहे, प्रिय मानून सगळे नातेवाईक गोळा करून तिच्या गळ्यात हार घातला, प्रिय म्हणून वाजत गाजत घरात आणली, प्रिय म्हणून तुम्ही तिच्यासोबत नांदण्याचा विचार केला, पण शास्त्रकार सांगतात प्रियम त्वम रोचयति. तुम्ही ज्याला प्रिय मानलं ती एकदा का होईना रडायला लावते. गोष्ट खरी आहे का खोटी? खरी हे बरे मान्य. बघा महाराज, प्रिय गोष्टी माणसाला रडायला लावते. त्या प्रियत्वावर तुम्ही मोह ठेवून त्याला आपलं जवळचं मानून त्यात भाग्य मानू नये. मग भाग्य काय असेल तर आमच्या संतांनी मानणं. महाराज, तुकोबारायच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबारायचं जीवन तुकोबाराय हे भाग्याला, ह्या लौकिक व्यवहारात असणाऱ्या ज्या उत्कर्ष याला भाग्य म्हणत नाहीत ते. ऐका, जर अकाळ पडा 2 वर्ष जर पाऊसच पडला नाही तर आपण काय म्हणणार? बरं म्हणणार का? नाही, बरं म्हणणार नाहीत आपण. अकाळ झाला, दुर्दैव झालं, कोप झाला, महाकाल आमच्यावर येऊन कोसळला असे आपले उद्गार असणार. पण तुकोबाराला जर विचारलं, तुकोबाराकडे जर बोलायचं, तुकोबारा म्हणतात बरे झाले देवा. कामने भाग्य या नावे मनी जे, तुका मने भाग्य या नावे मनी जे. याची लागे संसारे जन्मी जे याची लागे. बोला बोला बोला. संसारे जन्मी जे याची लागे, संसारे जन्मी जे याची लागे. बोला पुढं.
द्रौपदला आणून ठेवलं ना डबल चाल हाणायची होती. डबल कोयता मारून जर गाडी भरली ना गाडी पलटी होऊ शकते. तो का म्हणे भाग्य संसारी जन्मीचे द्रौपद काय काम क्रोध लोभने माले ठाईची सर्व आनंदाची. द्रौपद कोणतं म्हणले बरं दोन प्रमाणात दोन चरण तुम्ही एकाच ठोक्यात काढून घेतले. एका दगडात दोन काय पक्षी नाही हो फळ म्हणा की तुम्हाला पक्षी मारू वाटले म्हणजे काय ऐका. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे संसारी जन्मीचे याची लागी. हे संतांनी केलेली भाग्याची कल्पना आहे. निकिंचन दरिद्र अवस्था निर्धन अवस्था त्याला भाग्य म्हणणं इतकं सामर्थ्य संताशिवाय दुसरं कोणाकडे नाही महाराज. आपण या लौकिक गोष्टीला भाग्य मानतो भाग्य समजतो. लौकिक उन्नती लौकिक उत्कर्ष याच्यावर आपलं जीवन सुखी समाधानी होईल अशा आपण ज्या कल्पना केल्यात ना त्या सगळ्या कल्पना आपण आपल्या मनामध्ये धरलेल्या या संत महात्म्याच्या दृष्टीने एकदम चुकीच्या. संत महात्म्याचे विचाराचे एकदम पूर्ण विरोधी आहेत. लौकिक साधना आणि लौकिक सुख याचावर विचार करत असताना तुकोबारासारख्याने स्पष्ट सांगितलं आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. अरे हे सुख घेऊन जर तुम्ही बसत असाल आणि ह्या सुखासाठी जर तुम्ही त्याच्या पाठीमागं पडत असाल आणि त्या सुखामुळे जर परमात्मा तुमच्यापासून दूर राहत असेल तर त्या सुखाला आग लागो हे म्हणण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या तुकोबारायामध्ये आहे. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. परमात्म्याची भजन भक्ती घडत नसेल तरी लौकिक असणारे भाग्य तुम्ही जे म्हणतात ते भाग्याला आम्ही भाग्य म्हणत नाहीत. तुकोबारायचं जीवन चरित्र जर वाचलं ना तर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येण्यासारख्यात महाराज. आपण ज्याला काय जातीशूद्र वैश्य केला व्यवसाय या अभंगात जर तुकोबारायचं जीवन पाहिलं तर आपण ज्या ज्या गोष्टी आपल्या उत्कर्षाला कारण मानतो त्या तुकोबारायांनी मानलेल्या नाहीत. तुकोबारायचं मान्यता कशी आहे तुकोबाराय काय मानतात तर जनी भाग्य निकिंचन. जगतामध्ये निकिंचन अवस्थेला दरिद्र अवस्थेला जे स्वतःला भाग्य समजतात असे असणारे संत महात्मे आमचे सोयरे आहेत. ऐका निर्धनावस्था निकंचन अवस्था दरिद्र अवस्था याला भाग्य म्हणणं सोपी गोष्ट नाही. याच्यासारखं सामर्थ्य फक्त कोणात संताला सोडून दुसऱ्या कोणातच नाही. काय आहे महाराज माणसाच्या नशिबामध्ये निर्धनता आली निकिंचन अवस्था आली अर्थात ते नशिबाला आलंय म्हणून सहन करायचं असं नाही. ते भाग्य त्याला मानून सहन करायचं एवढं धैर्य फक्त आमच्या संताचं ते धैर्य प्राप्त होऊ शकतं फक्त संतांनाच. संतांना सोडून दुसऱ्याकडे ते धैर्य नाही. संतांच्या ठिकाणी हे धैर्य आहे पण ते असणारं धैर्य नेमकं कसं आहे महाराज दुसऱ्याच्या धैर्या नाही भंग ज्याच्या धैर्या नाही भंग ज्याच्या धैर्या नाही भंग ज्याच्या धैर्या नाही भंग धैर्या नाही भंग
कुमाये गोपाल कुमारी गोबार कुमाई गोपाल कुमारी गोबार कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोबार कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्ये निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विध रंग. पाहता पाहता आपण दुसऱ्या चरणापर्यंत आलोत आणि आपली ठरलेली वेळ पण संपून गेलेली. पण आता बऱ्याच टाळकऱ्यांचं धैर्य ज्यांच्या धैर्यभंग नाही असे टाळकरी उभा, त्याच्यामुळे काही अडचण नाही. ठरलेल्या वेळेमध्ये आपण अभंगाचं एका पहिल्या चरणाचं चिंतन पाहिलं. अगदी आपल्या 5 मिनटं हातात आहेत, तेवढं 5 मिनटं बोलू शकतो. बाबांनी परवानगी दिली तर बोलणार. हा, बाबांनी जास्त दिली, पण बाबा तुमचं प्रेमामुळे तुमची कृपा आहे माझ्यावर, पण ह्यांची कुठं कृपा आहे? ह्यांनी दिली पाहिजेत ना. हा, त्यांची हिंमत नाही, जाऊ द्या. पण त्यांच्या बी धैर्याची परीक्षा नको आता. धैर्य ज्यांच्या धैर्या नाही भंग. तुकोबाराय सांगतात, संत महात्मे आमचे सोयरे आहेत, जे जगतामध्ये निर्धन अवस्थेला निकिंचन अवस्थेला भाग्य मानतात, असे असणारे संत महात्मे आमचे सोयरे आहेत. आणखी त्यांची विशेषता काय आहे? त्यांचं अंतःकरणामध्ये असणारं जे धैर्य आहे ना, ते धैर्य कधी भंग पावत नाही. एका धैर्य शब्दाला बोलून जर विचार केला तर माणसाच्या अंतःकरणामध्ये धैर्यवृत्ती जागी होत असते. त्याला सात्विक धैर्य म्हणतात. व्यवहारामध्ये प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये राजगुणी धैर्याला मनुष्य जीवन जगतो, तमगुणी धैर्य घेऊन जीवन जगतो. पण परमार्थामध्ये लागणारं जे धैर्य आहे ना, ते सात्विक धैर्य असावं लागतं. सात्विक धैर्य ज्याच्या अंतःकरणामध्ये त्याचाच परमार्थ आहे, दुसऱ्याचं काम नाही महाराज. आणि हे सात्विक धैर्य अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जीवन जगत असताना बऱ्याच वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये सात्विक धैर्य निर्माण होतं. केव्हा केव्हा होतं? शास्त्रकार असं सांगतात की धर्माख्याने स्मशानेच रोगीनाम या मतिर्भवेत सा सर्वदैव तिष्ठेत चेत कोण मुच्चेत बंधनात. शास्त्रकार सांगतात धर्माख्याने म्हणजे कीर्तन, एखाद्या सत्पुरुषाचं जीवन चरित्र, हे कीर्तन, हे धर्माख्यान ऐकल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये सात्विक वृत्ती निर्माण होते. त्याला सात्विक धैर्य म्हणायचं. पण ही अंतःकरणामध्ये निर्माण झालेली सात्विक वृत्ती जर या माणसाने कायम टिकवून ठेवली तर कोण मुच्चेत बंधनात, अरे कोण मुक्त होणार नाही. या ठिकाणी कीर्तनाला आल्यानंतर, आता इथे बिचारे आलेले सगळेच माळ करीत, पण इथं आल्यानंतर माणसाला असं वाटतं की काय जीवन आहे हो, काय या साधू संत जीवन जगले, काय या साधू संतांचं जीवन आपल्यासाठी परोपकारासाठी जीवन चाललेलं आहे. मग आपणही आपल्या जीवनामध्ये माळ घातली पाहिजे, माळ घातली पाहिजे. गळ्यात पवित्र तुळशीची माळा असावी, नामजप साधना असावी, हरिपाठ पाठ असावा. हे कोणतं धैर्य झालं? हे सात्विक धैर्य आहे. हे अंतःकरणात निर्माण झालेलं हे धैर्य सात्विक आहे, पण हे टिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक सप्ताह आहे तोपर्यंत त्यांच्या अंतःकरणात धैर्य राहतं. सप्ताह संपला, काला झाला की मग धैर्य एका 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 पायरीने खाली येतं. गावची यात्रा आली की मग ते धैर्य राजीनामा देऊन निघून जातं. बघा, परिस्थिती अशी होती या लोकांची. बऱ्याच महाराज गळ्यामध्ये तुळशीची माळा घालणं याला पारमार्थिक सात्विक धैर्य म्हणायचं. पण बराच आत्ता हे कोरोनाचा काळ आला महाराज. कोरोनाची पहिली लाट आली, ती लाट निघून गेली. परत कोरोनाची एक दुसरी लाट आली. त्या लाटीमध्ये ह्या डॉक्टर लोकांनी सर्वसामान्य माणसाचा एवढा बुद्धिभ्रम करून टाकला महाराज. डॉक्टर लोकांनी सांगायला सुरुवात केली, पाटील काय कोरोनातून बरं व्हायचंय का? व्हायचंय ना डॉक्टर साहेब, त्याच्यासाठी तर हॉस्पिटलला सगळे हे व्हेंटिलेटर वगैरे सगळं त्याच्यासाठीच आहे. मग तुम्हाला एक करावं लागेल, माळ काढावी लागेल. माळ काढी की कोरोना राहतो का? तसं नाही, तुम्हाला ते खावं लागेल. ते म्हणजे काय? ते म्हणजे तेच. मग त्यांनी सांगितलं नाही नाही, अहो डॉक्टर साहेब, 5वीच्या दिवशी माळ घातलेली आजीनी, 5 दिवस झालं जन्माला आजीने गळ्यात माळ टाकलेली माहित नाही. आमचे पंजोबा, आमची परंपरा माळ करायची, तुम्ही असं काय बोलू लागले डॉक्टर साहेब? डॉक्टर साहेब विनंती, असं काही बोलू नका. डॉक्टरने सांगितलं पर्याय नाही, दुसरा पर्यायच नाही तुम्हाला, आता कोणताच पर्याय नाही, तुम्हाला माळ काढावीच लागेल. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब नाही हो, हे आमच्याच्याने जमणार नाही. डॉक्टरने सांगितलं हो तुम्हाला वाचायचंय ना, वाचायचंय ना, मग माळ काढा. कशासाठी? काढावंच लागेल. औषध खावा. औषध, दुसरी औषधं द्या ना. नाही नाही, ते आता औषध तेवढंच इलाज राहिला. हे डॉक्टर लोकांचा भ्रम महाराज. या कोरोनाच्या काळात डॉक्टरने सांगितलं मग माळ काढ. त्यांनी सांगितलं नाही हो, डॉक्टरने सांगितलं ही तुम्ही माळ आता काढा
औषध खाण्यापुरती काढा, औषध म्हणून खाना. नाहीतरी तुम्हाला काय माहिती औषधात काय काय टाकलेलं असतं माहिती आहे का? मग तुम्ही औषध म्हणून माळ काढा आणि पुन्हा कोरोना राहिला की परत माळ घाला. हे कोणी सल्ला दिला? चांगला सल्ला आहे का नाही? आहे का नाही? हा म्हणतात बरेच जण. महाराज चांगला सल्ला नाही हा, पण ठीक आहे इथपर्यंत आपण मानून. डॉक्टरचं ऐकून औषध खाण्यासाठी त्या दुसऱ्या कोरोनाच्या काळीत बऱ्याच लोकांनी माळी काढल्या. कशासाठी? औषध खाण्यासाठी. मग औषध खाल्लं. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, औषध आपल्याकडं औषध रोग बरा होऊस तरच खायचं असतंय का रोग बरा झाला तरी खायचं असतंय? बोला की, हे काय ब्रह्मसूत्र आहे का? रोग बरा होईपर्यंत. मग ज्या लोकांनी त्या कोरोनाच्या काळात औषध काढण्यासाठी माळी काढल्या ते तेव्हापासून जे औषध खाते ते अजूनही औषधच खातेत बघा. त्यांचे ते तसं आहे ते. महाराज ह्याला धैर्य म्हणत नाही, त्याला धैर्य टिकलं पाहिजे. परमार्थामध्ये धैर्य वृत्ती टिकावी लागते. ह्या धैर्य शब्दाचा जर आपण धैर्य शब्दाला धरून जर बोलायचा विचार केला तर धैर्य शब्दाच्या संबंधी फार मोठं शास्त्र उभा राहतं महाराज. धैर्य यस्य अस्ति स धीरः, म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये धैर्य असतं त्या महापुरुषाला शास्त्रामध्ये काय म्हणतात? धीर म्हणतात. धीर. मग असे धीर कोण आहेत? तर असे आमचे संत महात्मे आहेत. विठ्ठल विठ्ठल हो महाराज. धीर कोणाला म्हणायचं? त्या कठोपनिषदामध्ये खूप मोठ्या विस्ताराने त्याचा विचार आलेला आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येत असतात. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस तव संपरित्य विविनक्ती धीरः. श्रेयो हि धीरो अभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. हे शास्त्र आहे महाराज. शास्त्र असं सांगतंय प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये समोर दोन गोष्टी येतात. एक श्रेय असती, एक प्रेय असती. श्रेयस्य प्रेयस्य मनुष्यमेतस. येत म्हणजे इनगतो, त्याच्या समोर त्या दोन गोष्टी उभा राहतात. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं आहे. पण त्या दोन्ही गोष्टीमध्ये विविनक्ती धीरः, त्या दोन्हीचं पृथक्करण करतो, विचार करून पृथक्करण करतो. आणि श्रेयो ही ध्येय हा अभिप्रेयसः वृणीते, त्यातलं जे श्रेय आहे त्याचं वरण करतो, स्वीकार करतो. आणि मंदा हा म्हणजे मंद बुद्धीचा मनुष्य जे प्रिय वाटतं ना त्याच योगक्षेमात वृणीते, त्याचं ग्रहण करतो. ते म्हणतात प्रेयन मंदन श्रेय हे काय कळाना बाबा. असं कीर्तन करायचं म्हणलं की डोळे झाकाले. बिचारे आज माझ्या कीर्तनात दोन्ही उघडे डोळे ठेवून आले, हे माझं पुण्य आहे. आता माझं कीर्तन म्हणलं की लोक घरून निघतानाच एक डोळा झाकून येते, इथं आलं की दोन्ही झाकीत. पण इथं चांगली बाजू आहे. बाबांचे संस्कार आहेत, तुम्हाला शास्त्र ऐकायचे. ऐका, सोपी गोष्ट आहे. तुम्ही उत्तर देत असले तर तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. बोलणार का? व्यवहारातलं हो एकदम. प्रेय माणसं कोणते आणि श्रेयला अभिप्रेत असणारे माणसं कोणते? हे माणसं याच्यातच बसलेले महाराज. त्याचा आपण शोध घेऊ शकतो. पण प्रत्येकाने बोलायचं, आपलं आपलं मत मांडायचं. मांडू शकता ना? हा म्हणा, मांडू शकता. ऐका, धीर कोणाला म्हणायचं? आणखी कठोपनिषदाने हे जो प्रेय मार्गाचा स्वीकार करतो तो धीर आहे. त्याच्या पुढे बोलत असताना कठोपनिषदामध्ये असं वर्णन आलं, ब्रह्मदेवाने आपल्यासोबत हिंसा केली. कोणती हिंसा केली? आपले सगळे इंद्रिय बाहेरचं जग पाहणारे निर्माण केले ना. तो काय बरांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात परं पश्यती नांतरात्मन कश्चित धीरः प्रत्येक आत्मानं ऐक्षत अवृत्त चक्षु अमृतत्वम इच्छन. काय शास्त्र सांगते हो? कठोपनिषदाची काय भाषा आहे? कश्चित धीरः म्हणजे कोणी एखादा धीर महापुरुष आहे. आपले सगळे इंद्रिय बाहेरचं जग पाहतात. बाहेरचं आपल्याला आवडतं, काहीतरी चांगलं ऐकायला आवडतं, पाहावा वाटतं. हे सगळे इंद्रिय बाहेरचं पाहतात. पण कोणीतरी असा एखादा धीर महापुरुष असतो, अवृत्त चक्षु सगळ्या इंद्रियाचा निग्रह करून अमृतत्व इच्छन अमृतत्व स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतो, त्याला शास्त्रकार धीर म्हणतात. दोनदा धीराचा विषय आला का नाही? पंचदशीमध्ये सुद्धा धीर शब्दाची व्याख्या सांगितली आहे. धीरवत्वम अक्षय प्राबल्य अप्यानंद स्वाद वांछया. पंचदशीच्या 11व्या प्रकरणामध्ये विषय आलेला. विद्यारण्य मुनीने खूप गोड विषय सांगितला महाराज. अपि धीरत्वम अक्षय प्राबल्य अपि आनंद स्वाद वांछया तिरस्कृत्य अखिलाक्षानी तच्चिंतायाम प्रवर्तनम. महाराज विद्यारण्य मुनीने जी पंचदशी सांगितली त्याच्यावर रामकृष्ण यांनी टीका लिहिली. त्यांनी त्याचा खूप विस्तार सांगितला. इंद्रियानाम ही विषयाभिमुख्येन पुरुष आकर्षण सामर्थ्य अपि स्वसुखानुसंधाने इच्छया सर्वाणी इंद्रियानी तिरस्कृत्य सुखानुसंधाने एव प्रवर्तमानत्वम धीरत्वम. आता हे तर कळालं असतं ना तुम्हाला. हा म्हणायचे बाबा हे लोक. आपले इंद्रिय
विषयाकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी समर्थशाली आहेत, ते आपल्याला विषयाकडेच घेऊन जातात. पण असेही इंद्रिय असताना इंद्रियामध्ये पाटव्य आहे, इंद्रिय विषयाकडे पण घेऊन आपल्याला जायला समर्थ आहेत. आणि आपल्या शरीराच्या ठिकाणी ते इंद्रियामध्ये पाटव्य असताना अशी गोष्ट असून देखील जो मनुष्य त्या इंद्रियाला आवरून धरतो ना, त्याला शास्त्रामध्ये धीर म्हटलेलं आहे. ऐकून ठेवा, हे शास्त्र आहे महाराज. आणि त्याच्यातून परत त्या पंचदशीमध्ये एक टिप्पणी आलेली. त्याने सांगितलं की धीर लक्षणम अन्यत्र, म्हणजे आणखी धीराची व्याख्या वेगळी सांगितलेली. कशी काय वेगळी सांगितली? आपण पहिल्यांदा धीराचं रक्षण करत असताना असं सांगितलं की जो श्रेय मार्ग स्वीकारतो तो धीर महात्मा आहे, जो इंद्रियाचा निग्रह करतो, अमृतत्वाची इच्छा करतो, तो धीर महात्मा आहे. जो इंद्रिय विषयाकडे धावत असताना सामर्थ्यशाली त्या इंद्रियाला बलात् आकृष्य तिरस्कृत्या केलाक्षाने सगळ्या इंद्रियाचा तिरस्कार करून माघारी आणतो, तो धीर आहे. पण ऐका ना, त्यांनी व्याख्या सांगत असताना सांगितलं विकार हेतो सती न विक्रियन्ते येशाम न चेतांसी ते एव धीराहा. विकार हेतो सती म्हणजे आपल्या समोर असे काही विषय आहेत, ते विषय पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये विकार जागे होतात. असं विकाराला जागृत करणारे विषय समोर असून देखील विकार हेतो सती न विक्रियन्ते येशाम चेतांसी, ज्याच्या अंतःकरणामध्ये विकार जागे होत नाहीत ते एव धीराहा, त्याला धीर असं म्हटलेलं आहे. असे धीर कोण आहेत? तर आमचे संत महात्मे आहेत. विकाराचा हेतू समोर आहे, पण तरी पण आमचे तुकोबारा सांगतात जाई व तू माते न करी सायास, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न. हे विकार हेतू सती बाबा शास्त्राने जी व्याख्या सांगितली ना, ही संतांच्या ठिकाणी लागू पडतील. तुकोबारा स्वतः सांगतात की आमचे संत महात्मे तुम्ही जी धीराची व्याख्या शास्त्रकार सांगतात, ते संत महात्मे त्या धीरामध्ये श्रेष्ठ आहेत. विठ्ठला 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 हो, तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. संत महात्मे हे धीर नाहीत, त्यांच्या ठिकाणी धैर्यच नुसतं नाही महाराज, पण ते धीराचे सागर आहेत. असे असणारे संत महात्मे आहेत. म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये, थोडा आवाज कमी ठेवा, त्यांच्या अंतःकरणामध्ये जागृत असणारी जी धैर्यवृत्ती ना, तिचा कधी भंग होत नाही. म्हणून ज्यांच्या धैर्या नाही भंग, आणि ते परमात्म्याच्या एकविधतेमध्ये रंगून गेलेले असल्यामुळे भाव एकविध रंग. त्यांचं धैर्य किती आहे तर भुके तहाने चित्ती सदा देव आठविती. जीवनात कोणताही प्रसंग आला, भूक लागली, तहान लागली, तर त्यांच्या एकविधतेमध्ये भंग होत नाही आणि धैर्यामध्येही भंग होत नाही. आणि त्यांचं सर्वस्व काय आहे तर तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आमास वैरे हरिजन जनी भाग्येने किंचन. यथामती यथावकाश नियोजित वेळेमध्ये या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगावर बोलत असताना जे शास्त्र सुसंगत आहे ते स्वानंद सुकुनेवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवरे डॉक्टर नारायण महाराज जाधव आणि परमहंस परिव्राजकाचार्य भारतानंदजी स्वामीजी महाराज, त्या थोर थोर महापुरुषांचा आहे. त्या थोर महापुरुषांनी आमच्यावर ज्ञानामृताचा वर्षाव केला. त्या ज्ञानामृताच्या वर्षावामध्ये माझ्यासारख्या छोट्याशा चातकाला जे ज्ञानामृताचे कण व्यस्त आले ते मी वाचण्याचा प्रयत्न केला. जे बराबर आहे ते त्यांचं आहे, चुकीचं माझी मला परत करा. ही झालेली कीर्तनरूपी सेवा वैकुंठवासी प्रातस्मरणीय भगवान बाबांच्या संगमेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. या ठिकाणी बाबांनी खूप मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. याचं सगळं श्रेय, सगळं फल, सगळं लाभ, सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्यांच्या अंतःकरणातला हेतू एवढाच आहे की या परिसरातल्या लोकाला एक सन्मार्ग मिळावा. सध्याच्या काळाचा जर आपण विचार केला तर सध्याच्या ह्या युगामध्ये जास्त श्रेष्ठ पदावर असणारे लोकही मनोरंजनाच्या पाठीमागं लागली. मनोरंजन चाललंय, डेकोरेशनचं वातावरण चाललंय, पण तरीही असल्या एका धावपळीच्या युगामध्ये आपल्या सान्निध्यामध्ये येणाऱ्या लोकाला काहीतरी जगामध्ये एक वास्तव तत्व आहे, असे तत्वदर्शी महात्मे कोण असतील तर ते म्हणजे बाबा आहेत. आणि या बाबांच्या माध्यमातून आमच्या बाबांच्याच आज्ञेने
सगळं काम बघतात, सगळंच पाहत राहतात असे श्री हरिभक्ती परायण दत्ता महाराज आहेत. बाबांचे एकनिष्ठ शिष्य आहेत. आम्ही सगळेच बाबांचे शिष्य आहोत महाराज. त्यांनी आळंदीमध्ये फार मोठमोठ्या लोकांसोबत साधना केली. ते ज्या परंपरेमध्ये त्यांचा अभ्यास आहे त्या परंपरेतले सगळे महात्मे हे ब्रह्मीभूत आहेत, सगळे ब्रह्मीभूत आहेत. बाबांचं महत्त्व तुम्हाला इथं खेड्यात कळणार नाही. बाबाचं महत्त्व ऐकायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागणार? आळंदीला. आळंदीत नाव जाऊन बघा. ज्या नावाच्या ओळीमध्ये मारुती बाबा कुरेकर, किसन बाबा साखरे, विठ्ठल बाबा घुले, त्या ओळीत बाबांचं नाव. महान जे महात्मे त्या ओळीमध्ये आपले पुरुषोत्तम बाबा आहेत. असे पूज्य व्यक्तिमत्व. आणि त्याच्याही पेक्षा जर तुम्हाला बाबाचं खरंच महत्त्व ऐकायचं असेल ना तर तुम्ही काशीला जा. जसं तुम्ही काशी केलीच, आपलं हे म्हणजे काशीला गेलेच असताना, तुम्ही काशीला गेले असताना कधी, पण जा कधीतरी एखाद्या संस्कृत शिकणारा पशी म्हणा की आम्ही मस्के बाबांच्या गावाकडे आलेलो आहोत, पुरुषोत्तम बाबाच्या गावाकडे आलो, तिथं तुमचा सन्मान बघा. कारण जे विद्वानात विद्वान लोक म्हणले जातात त्यांच्यामध्ये ब्राह्मणाच्या मुलाच्या परीक्षा घ्यावात त्या बाबांनी. आता खरं सांगू का, बाबा पुढं जर कीर्तन करायचं म्हटलं तर मी हे कीर्तन करण्यासाठी जेवढा अभ्यास करतो तेवढा कधीच करत नाही. इथं किती कीर्तन करायचं म्हणजे ते 50 श्लोक आला, त्याचं रस्व कसं दीर्घ कसं, पण तरीही जरी चुकलं एखादा रस्व दीर्घ, तुम्हाला काय मिळालं लागत नाही माझं काय चाललंय, पण तरी पण ते मोठं अंतःकरण करून एखादा रस्व दीर्घ शब्द त्यांच्या हृदयामध्ये घेतात. त्याचं कारण आहे त्यांना असं वाटतंय की अरे हे एखादी बार रस्व दीर्घ उकार इकार चुका ना का ह्याच्याकडून, पण तरी पण शास्त्रातलं सांगतोय ना, यात ते समाधानी आहेत. आणि एवढ्या मोठ्या दिव्य कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या एक छोट्याशा नगण्य साधकाला, कुठंतरी एखाद्या डोंगरामध्ये ग्रंथाचे पानं पलटीत बसणारा, कुठंतरी दऱ्याखोऱ्यात राहणारा, झोपडीमध्ये राहणाऱ्या अशा माणसाला आम्हीच असं विचार करायचो की आम्ही कीर्तन करावं, आम्ही भारतानंद स्वामीजीकडे कुठं ब्रह्मसूत्रातल्या पंक्ती कठोपनिषदन हे सांगायचं ना, ऐकणार कोण? पण इतका विचार केला आणि आमच्या ह्या दत्ता महाराज, या अनंत महाराज यांनी मला पहिल्यांदा आपल्या बोरगावमध्ये कीर्तनाची तारीख केली. तिथं बाबा माझ्या समोर अचानक पाहिलं, मी बाबा समोर बसले आणि तेव्हापासून माझं हृदय भरून आलं. अरे ज्या ऋषीमुनींनी शास्त्र लिहिलं, ज्या ऋषीमुनींनी ही शास्त्र भाषा आपल्या हातामध्ये दिली, पण ते शास्त्र जिवंत ठेवणारे आणि ते शास्त्र शिकणाऱ्याला प्राधान्य देणारे महात्मे अजून जगात आहेत. तेव्हा माझा आत्मविश्वास झाला. आणि त्या बाबांनी एवढं मोठं कार्य केलं. असंच त्या बाबामुळे आता हे सगळे भजनी मंडळ असतील, या परिसरातील सगळे लोक असतील, आपण सन्मार्गाला लागलेलो आहोत. असंच त्यांचा सहवास, त्यांची कृपा आपल्या सर्वांवर राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच बघा ना, या ठिकाणी बऱ्याच गावचे लोक आले, बरेच आमचे बऱ्हाणपूरकरचे लोक आलेत, काही कुर्ल्याचे, काही माळेवाडीचे, आणखी काही टाकळगाव, इकडं पुन्हा भाटसांगवी इकडेच आहे का? हां, इकडे भाटसांगवी, असे सगळ्या परिसरातले लोक बरेच या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत, सामील झालेले आहेत. मीही दुसरं वर्ष या ठिकाणी कीर्तनाला आलो. दत्ता महाराजांनी सांगितलं की बाबांनी तुमची तारीख घ्यायची सांगितली. मला इतका आनंद वाटला. म्हणलं कोणत्या का दिवशी प्रवचन सांगा, म्हणलं मी यायला तयार आहे. म्हणजे बाबांनी कीर्तन घ्यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी कीर्तनाची सेवा. आनंद वाटला. मी पण कीर्तनाला आलो. पण त्या गोष्टीचा नियम असतो की कोणतंही काम करत असताना ते सलग 3 वर्ष करायचं असतं. बरोबर आहे का नाही? आता 2 वर्ष आलो, पुढच्या वर्षी बाबाची तर कृपा आहेच आमच्यावर, पण सलग 3 वर्ष साधूची सेवा आहे महाराज. सेवेला ही सेवा वाट बघत आहेत लोक, इथं कधी आम्हाला सेवा भेटेल, या प्रांगणामध्ये कधी सेवा भेटेल. खरं सांगावं, या दरबारामध्ये येऊन कुठंतरी झाडू मारावं, 4 पत्रवड्या उचलाव्यात, एवढी माझी लायकी असताना ह्या व्यासपीठावर बाबांनी उभा केलं. आणि बालक बोबडा बोली वाकुणा वेचुका पावली, ते चोच करून माऊली रिजे जेवी, असं मोठं अंतःकरण करून त्यांनी माझे सगळे क्षमा अपराध पोटामध्ये घेतले. असो, ही झालेली सेवा बघून बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.